कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचा जत्रोत्सव म्हणजे केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर तो महाराष्ट्राच्या शक्ती प्रदर्शनाचा एक केंद्रबिंदू असतो. यंदा 9 आणि 10 फेब्रुवारीला होणाऱ्या या जत्रेला एक वेगळीच धार चढली. एकीकडे भराडी मातेच्या दर्शनासाठी आसुसलेला लाखो भाविकांचा जनसागर आणि दुसरीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीचा रणसंग्राम. यंदा आंगणेवाडीच्या दरबारात केवळ भक्तांचीच नाही, तर राजकीय भाविकांची देखील मोठी मांदियाळी पाहायला मिळणार आहे. कारण इकडे देवीचा कौल मिळणार आहे आणि तिकडे मतपेटीतून जनतेचा कौल बाहेर येणार आहे. आंगणेवाडीची जत्रा कोणत्याही तिथीनुसार किंवा कॅलेंडरनुसार ठरत नाही, तर ती ठरते साक्षात आई भराडी मातेच्या कौलाने. देव दिवाळीनंतर होणारी पारद, शिकारीचा तो थरार आणि त्यानंतर देवीने दिलेली मंजुरी, यातून या जत्रेची तारीख निश्चित होते. नवसाला पावणारी आई भराडी माता ही भक्तांच्या हाकेला धावून येते अशी गाढ श्रद्धा आहे. इथे बळी देण्याची प्रथा नाही, तर इथे तुलाभार केला जातो, ओटी भरली जाते आणि श्रद्धेने नतमस्तक होता येतं. पण यंदाची ही श्रद्धा एका मोठ्या राजकीय वळणावर आली. सुनील तटकरेंची राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट अशी चुरस रायगडमध्ये आहे. रत्नागिरीत उदय सामंतांचा गड शाबूत राहतो का, यावर सर्वांचं लक्ष आहे. सिंधुदुर्गात राणे परिवार आणि भाजपची ताकद विरुद्ध ठाकरे गटाचं आव्हान असा सामना रंगलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जो 3 दिवसांचा दुखवटा जाहीर झाला, त्यामुळे निवडणुकांचं वेळापत्रक बदललं आणि योगायोगाने 9 फेब्रुवारीलाच जत्रा आणि मतमोजणीचा सुपर मंडे एकत्र आलाय. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर यांच्या समोर सध्या मोठं आव्हान उभं ठाकलंय. एका बाजूला मतमोजणी केंद्रांवरचा कडेकोट बंदोबस्त आणि दुसऱ्या बाजूला लाखो भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी. सिंधुदुर्गच्या राजकारणात आंगणेवाडीच्या जत्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. कोकणातील प्रत्येक बडा नेता, मग तो सत्ताधारी असो वा विरोधक, देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय त्याचं राजकारण पूर्ण होत नाही. यंदा तर देवीची जत्रा आणि निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी आल्याने विजयी उमेदवार थेट गुलाल उधळत आंगणेवाडीच्या दरबारात हजेरी लावणार याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मसुरे आंगणेवाडीत परिसरात केवळ आई भराडी मातेचा जय जयकारच नाही, तर विजयाची गर्जना सुद्धा घुमणार आहे. आणि त्या अगोदरच सकाळ सकाळ प्रत्येक जण हा आईला आपल्या विजयाचा नवस मागणार आहे, हे सुद्धा निश्चित आहे. आंगणेवाडी विकास मंडळ आणि आंगणे कुटुंबियांनी यंदा भाविकांसाठी जय्यत तयारी केली आहे. 10 दर्शन रांगा, मजबूत पूल आणि पहाटे 3 वाजेपासून दर्शनाची सोय, यामुळे भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे. विशेष म्हणजे दिव्यांग भाविकांसाठी कणकवली आणि मालवणवरून थेट मंदिरांपर्यंत रिक्षांची सोय करण्यात आली आहे. व्हीआयपी मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदा विशेष ट्रॅफिक प्लान आखण्यात आलाय. राजकीय नेत्यांच्या गाड्यांचा ताफा आणि निवडणूक ड्युटीवरील वाहने, यामुळे रस्त्यांवर मोठी कसरत होणार आहे. पण तरीही आईचा दरबार सर्वांसाठी उघडा आहे, याच भावनेने प्रशासन सज्ज झालंय. आंगणेवाडीच्या जत्रेत केवळ धार्मिक विधी नसतात, तर इथे राजकीय खलबतही आता शिजणार आहेत. कारण जेवणाच्या पंक्तींमधून, सामाजिक संस्थांच्या स्टॉल्सवरून आणि भेटीगाठींतून पुढच्या निवडणुकांचे वारे वाहत असतात. 9 फेब्रुवारीला दुपारी जसं जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल स्पष्ट होतील, तसं आंगणेवाडीतील गर्दीचं स्वरूप बदलू लागेल. पराभूत उमेदवार सांत्वनासाठी, तर विजयी उमेदवार कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवीच्या चरणी येतील. कोकणच्या लाल मातीतील हे राजकारण आणि भराडी मातेची ही अथांग श्रद्धा यांचा असा मिलाफ यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. थोडक्यात सांगायचं तर यंदाची आंगणेवाडी जत्रा ही केवळ भक्तीची नाही, तर शक्तीची सुद्धा ठरणार आहे. एका बाजूला लोकशाहीचा उत्सव आणि दुसऱ्या बाजूला लोकदेवतेचा जागर. या दुहेरी सोहळ्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे अफवांवर विश्वास न ठेवता शिस्त पाळून या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होऊया. बघूया यंदा आई भराडी कोणावर प्रसन्न होते आणि कोणाच्या पदरात यशाचं दांड